नमस्कार, मी आपल्या सर्वांची डायरी. मानवी पण संपतं, गुप्त खेळाचं रूप येतं आणि हा लेख आज आपण पाहणार आहोत. परंतु याचे लेखक कोण याची नोंद माझ्याकडे नाही, परंतु खूप सुंदर लेख आहे हा. व्यावहारिक प्रेम कसं असावं, एखाद्या माणसावर आपलं प्रेम असेल तर त्याला फसवून काहीतरी मोठी स्वप्ने दाखवून त्याच्याशी विवाह करणं हे अयोग्य आहे, हे लेखकांनी अतिशय समर्पक शब्दात आपल्याला सांगितलं आहे. लेखक म्हणतात, प्रेमासंदर्भात जी भूमिका मी मांडतो आहे ती आत्ताची आहे. मी वयात येतो तेव्हाची नाही. आपण वयात आल्याची जाणीव होणं, विजयात याची ओढ वाटणं, त्यासाठी योग्य, आपल्याला आवडेल आणि त्रास न होता पटू शकेल अशा विजयात याचा शोध घेणं ही सर्वसामान्य प्रक्रिया तेव्हा माझ्याही बाबतीत झाली. पण काही गोष्टी मात्र वेगळ्या होत्या. उदाहरणार्थ, प्रेमासाठी, त्याच्या जुळणीसाठी कुणीतरी मध्यस्थ लागतो, तो मी घेतला नाही. किंवा मध्यस्थ मिळण्याइतकं माझं नशीब थोर नव्हतं. मला माझ्या हव्याशा वाटणाऱ्या जोडीदाराला स्वतःच्या प्रेमभावना ध्वनित करून तिला पटवत न्यावं लागलं. त्यावेळी माझ्या बाबतीत मध्यस्थ झाली असेल तर ती परिस्थिती आणि वेळ झाली असं म्हणता येईल. प्रेमासाठी दोघांचा वेळ जुळून येणं महत्त्वाचं. माझं ते वेळाचं गणित जमलं, म्हणून वेळ हा मध्यस्थ घटक. पण मी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं पोचट आणि का कोण जाणे त्याही वयात बेगडी वाटणारं वाक्य उच्चारलं नाही. त्याऐवजी मी माझ्या भावना आणि वाढणारी ओढ वेगळ्याच भाषेत व्यक्त करत गेलो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी एकही शब्द खोटा बोललो नाही किंवा फुकाची अवाढव्य आश्वासनंही दिली नाहीत. मी साधाच होतो आणि साधेपणानंच तिच्याशी व्यक्त झालो. तिला कसलाही भपका दाखवून गंडवावं असंही वाटलं नाही. जसा होतो सर्वार्थानं तसाच खराखुरा तिला पेश झालो. आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे माझं मन तिला सांगायला घाबरलो किंवा बिचकलो नाही. माझा मीच एकटा स्वतःला तिला सांगत गेलो. पण मन सांगणं म्हणजे पुन्हा प्रेमाच्या काहीतरी साहित्यिक बाता मारणं केलं नाही किंवा प्रेमाचं हळवं नाटकी काही बोललो नाही, तर खरोखरच्या साहित्य, समाज या विषयांवर तिच्याशी बोलत राहिलो. एकत्र आयुष्याची स्वप्न रंगवली, पण त्यात बटबटीत वल्गना आणि अवास्तव कल्पना येऊ दिल्या नाहीत. त्याही पुढची गोष्ट म्हणजे आपला खरेपणा पाहून ती आपल्याला नकार देईल याची पर्वा केली नाही. तिथं बेदकार राहिलो. सुदैवानं तिला खरेपणा आवडला. त्या खरेपणापायी जगापासून, घरच्यांपासून स्वतःचं प्रेम दडवण्याचाही प्रयत्न केला नाही. पण म्हणून प्रेमाचं कसलं प्रदर्शन जगाच्या करमणुकीसाठी मांडलंही नाही. हसलं, खेळकर जगलो, पण जगण्याचं गांभीर्यही सोडलं नाही. प्रेम प्रकरण म्हटलं की दोन्ही घरात विरोध, तंटा होतो. तसंही काही होऊ दिलं नाही. मला वाटलं आपण प्रेम करावं, त्यात खोल डुंबत जावं, त्याचा शोध घेत जावा, त्याचबरोबर स्वतःलाही शोध देत जावं आणि त्या शोधाबरोबर आपल्यावरही कुणाला तरी का प्रेम करावंसं वाटावं याचाही तपास करत राहावा. तुम्हाला हा लेख कसा वाटला आपल्या डायरीला नक्की कळवा.